तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र MTD आणि स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज म्हणजे आजी तर गेली आहे परतवाड्याला लग्नाला. तर बाबा म्हणत होते की तू येऊन जा. तर आपण आज शेतात चाललो आहे, शेंगदाणा काढणं चालू आहे वाटते. तर बाबाचा डबा घेऊन चाललो आहे मी. अजून माझ्यासोबत आहे माझा भाऊ प्रथमेश. तुम्ही बघू शकता. प्रथमेश हाय कर. हाय. तर चला निघूया आपण. तर सर्वात पहिले अगोदर तर पेट्रोल भरायचं आहे, कारण त्या दिवशी पेट्रोलचं कॉक आणि पेट्रोलचा जो पाईप होता तो फटून गेला होता. तर पुष्कळ पेट्रोल वाया गेलं माझं. तर मला पेट्रोल भरावं लागेल अगोदर. तर चला निघूया. तर आता जस्ट आम्ही पेट्रोल भरलं. अजून आम्ही निघालो आहे गावाकडे, जे की वर्धेपासून 11 किलोमीटर अंतराने आहे. तर आम्ही म्हणजे गावात घरी नाही जाणार आहे, त्याच्या अगोदर आम्ही शेतातच जाणार आहे डायरेक्ट, कारण बाबाचा डब्बा दिला आहे सोबत आईने. तर चला निघालो आम्ही. प्रथमेश अजून मित्रांनो, हे आहे माझं कॉलेज, जिथे मी माझं 4 वर्षाचं BSc ॲग्रिकल्चरची डिग्री केली होती. तर रोज म्हणजे रस्त्यानी म्हणजे मी जेव्हा गावाकडे जात असतो तर रोज येता जाताना मला हे कॉलेज दिसतं. तर मला पुष्कळशा जुन्या आठवणी आठवतात. तर जस्ट आम्ही गाईस पोचलो आहे गावात. तर गावातून आता हा जो नवीन रस्ता झाला आहे, पूल झाला आहे, तिथून आम्ही चाललो आहे शेताकडे. गाईस तर आता जस्ट आम्ही पोहोचलो आहे आमच्या शेतात. तर तुम्ही बघू शकता खूप जोराची हवा पण चालू आहे, अजून ऊन पण आहे. तर म्हणजे उन्हाची काही एवढी भीती नाही. अजून तिकडे शेंगदाणा काढणं चालू आहे. तर आपण जाऊन बघूया काय चालू आहे काय नाही. तर चला प्रथमेश. तर तिकडे पूर्ण शेंगदाण्याचा जो वरचा जे भाग राहतो त्याचा पूर्ण ढिगारा लागला आहे. अजून इकडे पूर्ण जो काढलेला जो शेंगदाणा आहे तो तिथे ठेवला आहे. मला वाटतं की याला शेंगदाणा घरी नेऊन ठेवला आहे वाळवण शिरवण करायसाठी. बाबा शेंगदाणा झाला का काढून? झाला. किती एकरात होता? 1.5-2 एकर मध्ये होता. तर मजूर कुठला आणलं होतं मग? वेगळं दिसतंय ना मला, गावातलं नाही दिसतंय. कोणचं? म्हणजे सुरगावातलं केवढं होतं मग? सुरगावातले 10-11 माणसं, हा, गावातले 8 बाया, असं 12 मजूर पिपरीचं. अच्छा. तर म्हणजे आजपासून पूर्ण शेंगदाणा काढून झाला तुम्ही बघू शकता. तरी म्हणजे किती कट्टे झाला मग आपल्याला शेंगदाणा पकडला तरी? 60 कट्टे झालाय. बाकीचा घरी नेऊन ठेवलाय का मग? तर हो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. एका कास्तकाराला पुष्कळ मेहनत लागते या गोष्टी करायसाठी. तर कमेंट करा गाईस, कोणाकोणाचे बाबा शेतकरी आहे. तर अजून कोणी कोणी आपल्या शेतात शेंगदाणा लावला होता ते पण सांगा आम्हाला. तर जस्ट आम्ही सावलीत गाड्या लावल्या आहे, कारण म्हणजे 12 वाजताची ऊन चालू झाली आहे. तर म्हणजे पुष्कळ ऊन राहते. अजून जे माणसं राहतात ते जेवायला बसले वाटते. आणि जे 2 गावाचं मजूर होतं, म्हणजे एक याकीच होतं वाटते, अजून एक आपलं इकडलं होतं, आपल्याच गावातलं होतं. तर ते चाललं गेलं वाटते, कारण म्हणजे शेंगदाण्याचं जे ठोकठाकचं काम आहे ते संपलं आहे. अजून थोडंसं शेंगदाणा ठोकायचं राहिला आहे, तर माणसांना थांबून ठेवला वाटते. तर माझे बाबा अजून माझा भाऊ तिकडे बसले आहे. तर चला आपण तिकडे जाऊया, अजून थोडंसं गप्पा गोष्टी करूया मजुरांसोबत. नमस्कार. या जेवायला बघा. काय म्हणता? काय नाही, भोजन सगळं आमचं. सुरगावचेच आहे तुम्ही सगळे? आपला कोठा नाही पाळला का?
आपला गोटा हो हो हो. अरे ओळखल्यांचे रे मी, असं कसं नाही ओळखणार मी. मागचं म्हणून तुला तर माहित आहे. केव्हापासून आहे मग इकडे तुम्ही? झालं 3 दिवस. 3 दिवस झाले का? अजून जेवढे मागे आणले होते 15 जण तेवढे आहे का कसं? 2-3 कमी असेल ना याच्यात? 11 जण आहे. बाया सांगितलं ना अगोदर इकडच्या कुठच्या? पिपरीच्या पिपरीच्या. त्याच्यामुळे मग म्हणे एवढेच माणसं असं असं. बाबुळगावच्या होत्या सुरुवातीपासूनच चालू होतं ना. आता हे कसं वातावरण धोक्याचं काम केलं म्हणून बाबानं वाढवलं असेल मजूर. आता मग किती राहिला मग शेंगदाणा ठोकायचा आता? थोडासा म्हणजे ढीग आहे का तो? तिकडला ढिगारा आहे का? इकडला हा वाला तिकडला. अच्छा अच्छा. हां हां. म्हणजे जो ढिगारा लागून आहे त्याचं म्हणजे ठोकून तो लावलेला आहे ना? असं असं असं. मग याच्या अगोदर मग गावातलंच चालू असेल ना काम मग सध्या? दुसरे काम. जा मग. चालू आहे. आता कुठं चाललंय? जेवण झालं तुमचं? आता आपल्या कामा पिशव्याला अटकवलं अजून लागलं काम आहे. कळलं मला. चांगली सावली आहे. हा ये शून्य जा मग प्रथमेश गाडी लटकव. जा. इकडं लक्ष ठेवा आता मोबाईलमधून माणसाकडे लक्ष ठेवायचं का? हो बाबा बाय. राधे राधे. आणि बाबा निघालाय घराकडे. इथंच बसायचं गाडी जाऊ तिकडे गेली. हो हो हो. शेंगदाणे पसरायचे आहे म्हणे तर बाबा निघालाय घराकडे. लाईट बंद करा. पानं काऊन घेताय तुम्ही? पानं झाड नाही ना आमच्या पाशी, सावली नाही ना तिथे. तर मग डोक्यावर घ्यासाठी चला 12च्या नंतरची ऊन आहे तर लय चिडचिड करत असं नाही ना? बिमार पडते. हो बिमार तर पाडणेच आहे. तसे बांधून आहे तर काही टेन्शन नाही तुम्हाला. कानाला बांधून आहे तर काही टेन्शन नाही म्हटलं. नाही काय नाही. हो. तर कमेंट करा गाईस हे कसलं झाड आहे तर. ठीक आहे. मग याला म्हणजे शेंगदाण्याला उपडल्यानंतर मग का थोड्या दिवस का वाळासाठी ठेवत असते का? हो, एक दिवस. 1 दिवस. त्यानंतर मग असं झटकून मग काढते. भरून ठेवायचं. मग डायरेक्ट मार्केटमध्ये नेऊन टाकायचं आहे ना? हो. पण याच्यात जे पानं सांडते मग हे अलग करत असाल ना मग तुम्ही? तिथं घोरा लागते ना मग. हां टाकायच्या वक्ती घोराचं. घोऱ्याचं. हा शेंगा काढायच्या. शेंगा काढायच्या. फेकून द्यायचं. पाला फेकायचा. मग वाढल्यावर ना पोत्यात भरून द्यायचं. हे एकच पद्धत आहे का म्हणजे अजून कोणत्या दुसऱ्या पद्धतीने काढता येतं आपल्याला शेंगदाणा? नाही हेच पद्धत, दुसरी पद्धत नाही याला. असं असं. तर काकाच्या म्हणण्याप्रमाणे एकच पद्धत आहे शेंगदाणा काढायची. आता सध्या तर माणसं बसून आहे. अगोदर बाया होत्या ते झटका द्यायसाठी. निपटून जाईन का 2:30 वाजेपर्यंत?
काही नाही, विचारलं सहज. तर आता जस्ट आम्हाला ताण लागली होती, तर म्हणजे आपल्या जे वावर आहे तर त्याच्याजवळ म्हणजे बालूकाकांचा विहीर आहे, तर तिथं आम्ही पाणी प्यायला हरवेळेसच येत असतो. तर हा पाणी पित आहे. अजून मी पण माझा चेहरा धुतला, अजून पाणी पिऊन घेतलं आहे. तर आपले लहान पाटील पाणी पित आहे. प्रथमेश बंद करू मोटार. तर चला आपण मोटार बंद करून घेऊया मित्रांनो. तर काही वेळ अगोदर आपण शेतातच होतो, पण आभाळ आल्यामुळे आम्हाला म्हणजे घरी यावं लागलं. अजून थेंब टाकत आहे, तर लवकर आम्हाला आमचा शेंगदाणा झाकून ठेवावा लागेल, जेणेकरून तो वाचला पाहिजे म्हणून. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र.